संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 25। जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही। तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतूसी केवी कळे। ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। नंबर 1 बघा, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा। म्हणजे भगवंताच्या नामस्मरणासाठी, त्यांच्या कृपेसाठी मनाची अति जागरूकता, जाणीव किंवा अति अनवधानता म्हणजेच नेणीव काही आवश्यक नाही। फक्त हरिनामाचा उच्चार झाला की मोक्ष प्राप्त। उदाहरण बघा, एखादा साधा शेतकरी शिकलेला नाही, पण तो मनापासून नारायण नारायण म्हणतो, त्याचं जीवन शुद्ध आहे, त्याला आत्मज्ञानाचा अभ्यास नाही, पण तो मुक्तीचा मार्ग चालतो। तर दुसरा एक विद्वान ग्रंथात गुंतलेला आहे, पण तो अहंकारयुक्त आहे। ज्ञान नसतानाही नामस्मरण करणारा तो नक्की जिंकतो, कारण भगवंत भाव पाहतो, डिग्री नाही। नंबर 2, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही। म्हणजेच जेथे नारायण हरी नामाचा उच्चार होतो, तिथे कधीही पापाचा प्रभाव, काळाच्या वाईट प्रवाहाचा परिणाम होत नाही। तिथे कळीकाळ म्हणजेच वाईट काळ, अधर्म पोचू शकत नाही। उदाहरण बघा, एखादा गावी संकट येतात, पण तिथे लोक सतत हरिनाम किंवा हरिहरी म्हणत असतात, सामूहिक कीर्तन होतात। त्या गावावर कधी दुष्काळ, भूकंप, रोगराई फारसा परिणाम करत नाही। का करत नाही, तर हेच नामस्मरणाचं संरक्षण कवच आहे त्या गावाला वाचवण्यासाठी। नंबर 3, तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे। म्हणजे ज्या दिव्य अनुभवांचं वर्णन वेदांनी सुद्धा नीट करू शकले नाही, ते सामान्य माणसांना, जीवांना कसं समजेल। उदाहरण बघा, समज एखाद्याने ध्यानधारणा करून भगवंताचं साक्षात्कार दर्शन घेतलं, तो अनुभव त्याला पूर्ण पवित्र आणि गूढ वाटतो। तो शब्दात व्यक्त करता येत नाही, हे माहितीच आहे। वेदही म्हणतात, नेती नेती हे नाही ते नाही, म्हणजे भगवंताचं स्वरूप सांगण्याच्या पलीकडे आहे। नंबर 4, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नारायण नामाचा पाठ म्हणजे त्याचं उच्चारण, स्मरण हे जीवनाचे खरे फळ आहे। जो हे करतो त्याचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक जागा वैकुंठ होऊन जाते। उदाहरण बघा, एक आई घरकाम करताना हरी हरी म्हणते, तिचं स्वयंपाकघर, अंगण, ओटा सगळं वैकुंठ वाटतं, कारण ती प्रेमाने भगवंताचं स्मरण करत असते। खरा भक्त जिथे जातो तिथे व्हायब्रेशन बदलतं, हेच वैकुंठ आहे। ध्रुववंती बघा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। म्हणजेच तोंडानं सतत हरी हरी म्हणा, पुण्य किती होतं याचं मोजमाप करायची गरज नाही, कारण प्रत्येक उच्चारात अनंत पुण्य आहे। उदाहरण बघा, म्हणजे असं समजा की हरी एकदाच म्हटलं तरी सहस्त्र यज्ञाचं पुण्य लागतं असं म्हटलं, तर दररोज 100 वेळा नामस्मरण करणारा माणूस, त्याचं जीवनच पुण्य संचय होऊन जातं, त्याला पुण्य मोजावं लागत। अंतिम परिणाम बघा याच्यावर, की ध्यान, ज्ञान, साधना, पूजा अर्चना हे सगळं महत्त्वाचं, पण त्यांचं सार काही एका शब्दात आहे, हरी। जो हरी तोंडात ठेवतो त्यांच्या पाठीशी स्वतः भगवंत उभा आहे।
रामकृष्ण हरी. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण जे आपण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील.